जो मुंब्रात बदल झाला आहे तो राष्ट्रवादी पक्षानेच केला आहे. तो ना MIMनी केला आहे ना नजीब मुल्लांनी केला आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की तुम्ही निवडणूक लढावी. ठीक आहे, असं नसतं. आमचे कार्यकर्ते खूप वर्ष आमच्याबरोबर जोडलेले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात 3 उमेदवार देण्यात आले आहेत. असे अनेक भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे नेते आहेत ज्यांनी कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी दिल्यात आणि तुम्ही लढत नाही आहात. ते आम्हाला हो हो करतात, पण आय डोंट नो कुठल्या लेवलवर हे सगळं मॅनेज होतं. असं माहिती आहे तुम्हाला कसं चालतं आपल्याकडे सगळं. तुम्ही हिंदुत्वाचे नारे लावता आणि मग सत्तेसाठी तुम्ही AIMIM बरोबर, तुम्ही ह्याच्यापुढे ज्यांच्यावर आरोप केलेले 70 कोटीच्या घोटाळ्याचे त्याच्याबरोबर तुम्ही त्यांनाच सत्तेत घेतलं, तर त्यांच्यासाठी सत्ताच हे मोठी आहे. सगळे दुसरे मुद्दे नंतर येतात आणि आता लोकांना ते दिसतंय, ते चांगली गोष्ट आहे. पण मग आता तुमच्या पक्षाची अजितदादांसोबत सुद्धा युती झाली ना पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये. ते आमची पहिल्यापासून अजितदादा आमचेच होते ना, आमच्याकडूनच तिथे गेले आहेत. तर त्यांना BJPने घेतलं ना, अजितदादा गेले नाहीत तिथे. आरोप कोणी केलेले? BJPने पहिल्यापासून केलेले, मग त्यांनी अजितदादांना घेतलं. लीड तर मी नाही करत आहे, लीड माझे बाबाच करतात. मी फक्त त्यांची फ्रंटवर तर तुम्ही दिसतायत. फ्रंटवर नाही, मी बॅकएंडमध्येच काम करते. त्याच्यावर मी काही बोलणार नाही. मी काय पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नाही आहे का प्रिडिक्टर, मी नाही ह्याच्यावर. आय डोंट वॉन्ट टू, काही टिप्पणी नाही द्यायची आहे मला ह्याच्यावर. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मला सांगा कसा प्रचार सुरू आहे, समोर सभा होते आणि काय वातावरण आहे मुंबईमध्ये? आत्ताच आमदारकीचे इलेक्शन झाले आणि नुकतेच आता 1 वर्षात आमचे TMCचे पण इलेक्शन लागले आहेत. तर जसं तुम्ही बघाल तसं लोकांचा प्रतिसाद आहे. जेव्हा MLAचे इलेक्शन झाले तेव्हाही आम्ही 1 लाखाच्या मतधिक्याने निवडून आलेलो आणि असंच आम्हाला ह्यावेळीस मुंब्राच्या लोकांनी प्रतिसाद दिला तर आम्ही खूप सारे सीट काढू ह्याची आम्हाला अपेक्षा आहे. लेट्स सी आता. पण या वेळेला तुम्हाला 2 लोकांचं आव्हान आहे. एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आणि काही प्रमाणात MIM. त्या 2 पक्षांच्या आव्हानाचा तुम्ही कसं बघता त्यांना? बघा, 2009 पासून माझे बाबा इकडचे MLA आहेत. तो जो मुंब्रात बदल झाला आहे तो राष्ट्रवादी पक्षानेच केला आहे. तो ना MIMनी केला आहे ना नजीब मुल्लांनी केला आहे. तर लोकांनी बघितला आहे तो काय विकास झाला आणि त्याच मुद्द्यावर त्यांनी आम्हाला एवढ्या वेळ त्यांनी मत दिलं आणि ह्याच्या पुढेही आमच्या कॅन्डिडेट्सना ते विजयी करतील. तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे जे निवडणुकीनंतर सॉल्व्ह केलं जाणं गरजेचं आहे? बघा, म्युनिसिपॅलिटी इलेक्शन्स जेव्हा होतात त्याचे इलेक्शनचे मुद्दे हे MLA इलेक्शन नाही तर MP इलेक्शनपेक्षा खूप वेगळे असतात. सगळे सिव्हिल इश्यूज जे आहेत ते म्युनिसिपॅलिटी इलेक्शन्समध्ये असतात. जर नाले सफाई झाली, पाण्याचं झालं, सगळंच रोड्सचं झालं तर थोडं लोकांमध्ये पण कन्फ्युजन असतं पण की MLAची काय रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि कॉर्पोरेटर्सची काय असते. तर जे तुमचे मूलभूत सुविधा आहेत ते तुम्हाला कॉर्पोरेटरच पोचवतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे की आमचे कॉर्पोरेटर निवडून आले तर आमचे जे MLA आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब त्यांचेच हात जास्ती बळकट होतील आणि आम्हालाच इकडचे जे लोकल इश्यूज आहेत ते नीट सांभाळता येतील. म्हणजे एरवी आम्ही तुम्हाला प्रचारात अनेकदा बघतो पण यावेळेला तुम्ही आव्हाडांची सगळी यंत्रणा हाताळतायत. काय तुमचा अनुभव आहे? म्हणजे निवडणूक लीड करणं, यंत्रणा रिसोर्सेस पुरवणं आणि आता एक प्रकारे तुमच्या बाबांचा किंवा पक्ष म्हणूयात, उमेदवारांचा प्रचार म्हणूयात, हे सगळं लीड करणं, काय अनुभव आहे तुमचा? लीड तर मी नाही करत आहे, लीड माझे बाबाच करतात. मी फक्त त्यांची फ्रंटवर तर तुम्ही दिसतायत. फ्रंटवर नाही, मी बॅकएंडमध्येच काम करते. मी जास्ती करून फक्त मदत करायला म्हणून ग्राउंडवर उतरले आहे माझ्या पार्टीची, माझ्या बाबांची आणि आमच्या उमेदवारांची. तुम्ही निवडणूक नाही लढवत यावेळेस? नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की तुम्ही निवडणूक लढावी. ठीक आहे, असं नसतं. आमचे कार्यकर्ते खूप वर्ष आमच्याबरोबर जोडलेले आहेत, आमची कामं करत जात आहेत. लोकांची पण एवढ्या वर्ष त्यांनी कामं केली आहेत तर त्यांना चान्स द्यायचं हे महत्त्वाचं होतं. तर त्या हिशोबाने आम्ही डिसाईड केलं की त्यांना चान्स द्यायचा आणि मी नाही लढायची. तुमचा निर्णय की बाबांनी सांगितलं होतं की नाही यावेळेस नाही? नाही, माझाच निर्णय होता आणि बाबा पण माझ्या निर्णयाला हे अग्री होते कारण त्यांचं पण हेच म्हणणं आहे. ते पण त्यांच्याकडे काही राजकीय अनुभव नव्हता, त्यांच्या फॅमिलीमध्ये काही कोणी राजकीय नव्हतं तरी त्यांनी आज राजकारणात एवढं मोठं नाव कमवलं आहे कारण पवारसाहेबांनी त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी दिली, एक संधी दिली, ते राजकारणात नसूनही. तसंच त्यांनाही काही कार्यकर्ते पुढे त्यांचे नेते घडवायचे आहेत म्हणून ह्या हिशोबाने आम्ही ठरवलं की आमच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. पण असं काय आहे की आपण अशा वेळेस बोलतो ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात 3 उमेदवार देण्यात आले आहेत. असे अनेक भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे नेते आहेत ज्यांनी कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी दिल्यात आणि तुम्ही लढत नाही आहात. म्हणजे काय? ठीक आहे तुम्ही सांगतायत की कार्यकर्त्यांचा आग्रह वगैरे,
पण तुम्हाला नाही का वाटत की आता वडील आमदार आहेत, मंत्री झाले आहेत, काय प्रभाव आहे, सेफ मतदारसंघसुद्धा आहे, त्यामुळं ही चांगली वेळ होती काय, हीच ती वेळ होती? नाही, आम्ही पॉलिटिक्स हे ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघत नाही. आमच्यासाठी पॉलिटिक्स म्हणजे लोकांची सेवा करण्याची एक साधन आहे. तर हेच लक्षात ठेवून आम्ही असं ठरवलं की मी नाही लढायचं इलेक्शन. मी इथे काय लोकांशी बोलत होतो मगाच काही वेळापासून. इथे ट्रॅफिकचा मुद्दा आहे किंवा जे अतिक्रमणं लावलेली आहेत गाड्यांची किंवा लोकांना जायला यायला प्रॉब्लेम होतो एक, आणि दुसरं इथे अंमली पदार्थाचा मुद्दा आहे, जे खास करून काही लोक सांगत होते पोलीस कारवाई करतात पण ते परत पुन्हा एकदा ते सिंडिकेट उभं राहतं. तुम्ही याच्यावरती कसा मार्ग काढणार आहात? बघा, परत तोच मुद्दा मी तुम्हाला सांगेन की MLAचे रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे आणि जे कॉर्पोरेटर्स असतात त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज हे वेगळे असतात. आता अनधिकृत स्टॉल्सचा मुद्दा झाला, हे सगळे आम्ही खूप वेळा TMCकडे कमिशनर साहेबांकडे जाऊन आले, हे मुद्दे उचलले आहेत. ते आम्हाला हो करतात, पण आय डोंट नो कुठल्या लेवलवर हे सगळं मॅनेज होतं. असं माहिती आहे तुम्हाला कसं चालतं आपल्याकडे सगळं. तर हाच एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आम्ही लोकांना पण सांगतो की तुम्ही असे आमचे कॉर्पोरेटर निवडून आले तर हे जे लोकल इश्यूज आहेत त्यासाठी पण आम्हाला तुमचा प्रतिसाद मिळेल आणि ते आम्हाला लवकरात लवकर त्याचा सॉल्व्ह करता येईल. तुलनेत विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी अजित पवार गट जास्त सक्रिय दिसतोय. मी विधानसभेला सुद्धा मुंबईमध्ये आलेलो होतो. तुम्हाला एक चॅलेंज वाटतंय का एक, आणि ज्या पद्धतीने तुमच्या पक्षावर किंवा तुमच्या उमेदवारांवरती आरोप केले जातात राष्ट्रवादीकडून की काय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिल्या गेल्या किंवा काय उमेदवारांचं चरित्र हे पुन्हा एकदा उपस्थित केलं गेलं या निवडणुकीमध्ये? आमचे उमेदवार तिथे गेलेले तुम्हाला चालतात. आता किती आमचे उमेदवार घडीवर लढतायत ते तुम्हाला चालतं, पण आमच्या उमेदवारावर तुम्ही खोटे आरोप करताय. ठीक आहे, जनता जनार्दन आहेत, ते ठरवतील कोण राईट आहे आणि कोण रॉंग आहे. त्याच्यात मला काय बोलायचं नाही आहे जास्ती. या निवडणुकीनंतर खास 2-3 गोष्टी ज्या तुमच्या डोक्यात आहेत की मुंबईमध्ये हे होणं आवश्यक आहे? तसे तर मुद्दे आहेत, तसे सिव्हिल इश्यूजच आहेत मोस्टली. त्यापर खूप रीतीने ते आम्ही त्याच्यावर मार्ग ऑलरेडी फाईंड केला आहे. पण रस्त्याचाच मुद्दा आहे, थोडा ट्रॅफिकचा मुद्दा आहे, त्याच्यावर आम्ही ऑलरेडी काम करत आहोत. कचऱ्याचा मुद्दा झाला, पण ह्याच्यावर अजूनही आम्हाला जोराने काम करायचं आणि ते आम्ही इलेक्शन नंतर नक्की करणार. मला माहीत नाही हा प्रश्न तुम्हाला विचारणं किती योग्य आहे, पण मला वाटतं तुम्हाला विचारलं गेलं पाहिजे कारण तुम्ही प्रचार करतायत. ठाणे महानगरपालिकेमध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मुंबईवर आहे. कदाचित ठाकरे युतीचं किंवा दोन्ही भावांचं ठाण्यावरची थोडंसं लक्ष कमी झाल्याचं दिसतंय. त्याची एक सभा आहे, पण ग्राउंडवरती असं दिसतंय की ठाणे महानगरपालिकेत महाविकास आघाडी म्हणून जितेंद्र आव्हाड हे नेतृत्व करत आहेत आणि त्यांना ठाकरेंचा बॅकअप थोडासा कमी मिळतोय. तुमच्यावरती जास्त लोड पडला प्रचाराचा किंवा तुमच्यावरती अधिक जबाबदारी पडली आहे? मुंब्रा म्हणून आहेच, पण ठाणे महानगरपालिकेत ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर राजकीय स्पर्धक मानले जातात. मला ठाण्याचं एवढं काही आयडिया नाही आहे, कारण मी जास्तीत जास्त करून आमच्याच मतदारसंघात लक्ष घालते आहे. पण TMCच्या इलेक्शनमध्ये तुम्ही ठाण्यात बघाल तर आमची ह्याच्याबरोबर आघाडी असल्यामुळे उभाटानी पण चांगले स्ट्रॉंग कॅन्डिडेट तिथे दिले आहेत, तर त्यांना जाईल टफ असं काही नाही आहे, म्हणजे होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. याची पण चर्चा सुरू आहे. अकोटमध्ये BJP सोबत MIM युती करते किंवा MIM BJP सोबत युती करते. अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती केली जाते. लोक नाराज आहेत. मतदार सांगत होते की हे काय चाललंय, तुम्ही कसं बघताय राजकारणाकडे एक युवा नेता म्हणून? म्हणजे किती दुटप्पी यांचं राजकारण आहे हे तुम्हीच बघावं आणि जनतानीच बघावं. तुम्ही हिंदुत्वाचे नारे लावता आणि मग सत्तेसाठी तुम्ही AIMIM बरोबर, तुम्ही ह्याच्यापुढे ज्यांच्यावर आरोप केलेले 70 कोटीच्या घोटाळ्याचे त्याच्याबरोबर तुम्ही त्यांनाच सत्तेत घेतलं, तर त्यांच्यासाठी सत्ताच हे मोठी आहे. सगळे दुसरे मुद्दे नंतर येतात आणि आता लोकांना ते दिसतंय, ते चांगली गोष्ट आहे. पण मग आता तुमच्या पक्षाची अजितदादांसोबत सुद्धा युती झाली ना पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये? ते आमची पहिल्यापासून अजितदादा आमचेच होते ना, आमच्याकडूनच तिथे गेले आहेत. तर त्यांना BJPने घेतलं ना, अजितदादा गेले नाहीत तिथे. आरोप कोणी केलेले? BJPने पहिल्यापासून केलेले, मग त्यांनी अजितदादांना घेतलं. बेसिकली अनेकदा आम्ही बघतो की तुम्हाला छोट्या छोट्या कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मग ते इन्स्टाला, ट्विटरला किंवा असं आपण म्हणूयात की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून तुम्हाला लक्ष केलं जातं का? याची कारणं काय तुम्हाला वाटतात आणि तुम्ही आगामी राजकारणामध्ये याला काउंटर कसं कराल? बघा, ऑनलाईन ट्रोल्सना कोणी भीक घालत नाही ना, आम्ही घालत ना, कुठलीच राजकीय नेते घालत नाहीत, कारण ह्यातले खूप लोक पेड असतात. त्यांना काही चेहरे नसतात, काही नावं नसतात, ते असेच, आम्ही त्यांना इंग्लिशमध्ये कीबोर्ड वॉरियर्स बोलतो. तर त्यांना पैसे दिले जातात ट्रोल करायला, ते सगळं त्यांना पैसे दिले जातात, तर त्याच्याकडे आम्ही जास्ती लक्ष देत नाही. तुमचं काय असेसमेंट आहे या निवडणुकीमध्ये, खास करून मुंबईमध्ये तुमचा जो पट्टा आहे सगळा, किती जागा निवडून येतील? आणि ह्याच्यावर मी काही बोलणार नाही. मी काय
पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नाही आहे का प्रिडिक्टर, मी नाही ह्याच्यावर, आय डोंट वॉन्ट टू, काही टिप्पणी नाही द्यायची आहे मला ह्याच्यावर. तर इंटरेस्टिंग आहे, नताशाजी थेट बोलत नाहीत, पण प्रचारामध्ये ज्यावेळेस त्याला उतरल्यात, म्हणजे एरवी नेत्यांची मुलं ही तिकीटं घेऊन निवडणूक लढताना दिसतात. म्हणजे नताशाजी कधी लढणार नाही असं मला म्हणायचं नाही, पण या निवडणुकीमध्ये ते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसतात. नगरमध्ये मी आहे, समोर गर्दी जमलेली आहे आणि आता जितेंद्रराव थोड्या वेळाने येतील. पण इंटरेस्टिंग आहे नताशाजी यांच्या कॉमेंट्सबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुंबऱ्यामध्ये खास करून ज्या वेळेला जितेंद्र आव्हाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, समोर एकनाथ शिंदे आहेत किंवा शिवसेना राष्ट्रवादी आहे, नजीब मुल्लासुद्धा त्यांच्यावरती एकामागून एक आरोप करतायत. या सगळ्या गोष्टींबद्दल तुमच्या कॉमेंट्स आम्हाला कळवा. कॅमेरामॅन स्वरासोबत मी आतिक, मुंब्रा, ठाणे.